प्रत्येक पुरुषाला बाईच्या या दोन गोष्टी माहीत असायला हव्यात. पुरुषांनी नक्की बघा मित्रांनो, स्त्री आणि पुरुष हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. दोघेही समाजाचे समान आणि महत्त्वाचे घटक आहेत. दोघांचेही विचार, भावना, स्वभाव आणि अनुभव वेगवेगळे असू शकतात. म्हणूनच कोणतेही नाते अधिक मजबूत आणि आनंदी बनवायचे असेल तर एकमेकांना समजून घेणे, आदर देणे आणि विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक असते. अनेक वेळा पुरुषांना असे वाटते की स्त्रियांना समजून घेणे खूप कठीण आहे, तर काही महिलांनाही पुरुषांच्या स्वभावाबद्दल असेच वाटते. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे कोणत्याही एका स्वभाववैशिष्ट्यावरून संपूर्ण स्त्री किंवा पुरुष वर्गाबद्दल निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. स्त्री ही केवळ कुटुंबाचा एक भाग नसून अनेक नात्यांचे केंद्र असते. ती मुलगी, बहीण, पत्नी, आई, मैत्रीण किंवा सहकारी अशा अनेक भूमिका आयुष्यात निभावत असते. प्रत्येक भूमिकेमध्ये तिच्या जबाबदाऱ्या, भावना आणि अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे तिच्या आयुष्यातील अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नात्यामध्ये अधिक जवळीक आणि विश्वास निर्माण होतो. अनेक वेळा स्त्रिया आपल्या भावना शब्दांमध्ये स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत. याचा अर्थ असा नाही की त्यांना काही वाटत नाही. काही वेळा त्या कुटुंबातील शांतता टिकावी म्हणून स्वतःच्या भावना मनात ठेवतात. काही वेळा समोरची व्यक्ती स्वतःहून समजून घेईल अशी अपेक्षा करतात. म्हणून नात्यामध्ये नियमित संवाद, एकमेकांचे मन ऐकून घेणे आणि भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीला आदराची गरज असते. स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाला आपल्या मताला महत्त्व मिळावे, आपल्या भावना समजून घेतल्या जाव्यात आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान व्हावा असे वाटत असते. नात्यामध्ये प्रेमाइतकेच परस्पर आदराचे स्थान महत्त्वाचे असते. जे नाते आदरावर उभे असते ते अधिक काळ टिकण्याची शक्यता असते. काही वेळा असे मानले जाते की स्त्रिया भावनिक असतात. प्रत्यक्षात भावना व्यक्त करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. काही महिला भावना उघडपणे व्यक्त करतात, तर काही शांत राहून त्या मनात ठेवतात. त्याचप्रमाणे अनेक पुरुषही अत्यंत भावनिक असतात, परंतु समाजातील काही समजुतींमुळे ते भावना व्यक्त करण्यास संकोच करतात. त्यामुळे भावना या स्त्री किंवा पुरुष यापुरत्या मर्यादित नसून प्रत्येक माणसाचा नैसर्गिक भाग आहेत. नात्यामध्ये विश्वास ही सर्वात मोठी ताकद असते. एकदा विश्वास निर्माण झाला की अनेक समस्या सहज सोडवता येतात. पण जर सतशंका, संशय किंवा संवादाचा अभाव असेल तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट मनात ठेवण्यापेक्षा शांतपणे चर्चा करणे अधिक योग्य ठरते. अनेक पुरुषांना असे वाटते की ते फक्त आर्थिक जबाबदारी पार पाडली म्हणजे त्यांचे कर्तव्य पूर्ण झाले. परंतु आजच्या काळात आनंदी कुटुंबासाठी आर्थिक जबाबदारीबरोबरच भावनिक साथ, संवाद, सहकार्य आणि घरातील कामांमध्ये सहभाग देखील महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे महिलांच्याही प्रयत्नांचा आदर करणे आवश्यक आहे. कुटुंब हे दोघांच्या समान सहभागाने अधिक मजबूत बनते. संपत्ती, पैसा आणि करिअर महत्त्वाचे असले तरी तेच नात्याचा एकमेव पाया नसतात. अनेक संशोधनांमध्येही असे दिसून आले आहे की दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांमध्ये विश्वास, प्रामाणिकपणा, आदर आणि भावनिक आधार यांना पैशापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. आर्थिक स्थैर्य जीवन सुलभ करते, पण प्रेम आणि समजूतदारपणा नसेल तर केवळ पैशाने आनंदी नाते निर्माण होत नाही. काही वेळा समाजामध्ये अशी चुकीची धारणा पसरवली जाते की एका व्यक्तीने दुसऱ्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. प्रत्यक्षात निरोगी नात्यामध्ये नियंत्रण नव्हे, तर परस्पर विश्वास आणि स्वातंत्र्य महत्त्वाचे असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे विचार, आवडी आणि निर्णय घेण्याचा अधिकार असतो.
एकमेकांवर विश्वास ठेवून, मर्यादांचा आदर करून आणि चर्चा करून घेतलेले निर्णय नाते अधिक मजबूत करतात. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेली आहे. अनेक ठिकाणी परस्त्री मातेसमान ही भावना सांगितली जाते. या विचारामागील मुख्य उद्देश प्रत्येक महिलेकडे आदराने पाहणे, तिच्या सन्मानाचे रक्षण करणे आणि चुकीच्या वर्तनापासून दूर राहणे हा आहे. समाजामध्ये सुरक्षित आणि सन्मानपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ही भावना आचरणात आणणे आवश्यक आहे. नात्यामध्ये प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा असतो. कोणत्याही प्रकारचा विश्वासघात, खोटेपणा किंवा फसवणूक नात्याला मोठा धक्का देऊ शकते. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी नेहमी प्रामाणिक राहणे, समस्या असतील तर त्या स्पष्टपणे मांडणे आणि एकत्रितपणे त्यावर उपाय शोधणे अधिक योग्य ठरते. स्त्री किंवा पुरुष कोणताही असो, प्रत्येक व्यक्तीला कौतुकाची अपेक्षा असते. एखाद्या छोट्या प्रयत्नाचेही मनापासून कौतुक केले तर नात्यामध्ये सकारात्मकता वाढते. धन्यवाद म्हणणे, चूक झाली तर माफी मागणे आणि एकमेकांच्या योगदानाची दखल घेणे या छोट्या गोष्टी मोठा फरक घडवू शकतात. मतभेद हे प्रत्येक नात्यामध्ये होतात. पण मतभेद म्हणजे नाते संपले असे नसते. मतभेदांदरम्यान एकमेकांचा अपमान करता, आवाज चढवता आणि समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले तर अनेक समस्या सहज सुटू शकतात. योग्य संवाद हा कोणत्याही नात्याचा सर्वात प्रभावी आधार असतो. स्वतःचा विकास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चांगले शिक्षण, प्रामाणिक मेहनत, आर्थिक जबाबदारी, चांगले चारित्र्य आणि इतरांशी आदराने वागणे या गुणांमुळे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. अशा व्यक्तीवर कुटुंबातील सदस्यांचाही विश्वास वाढतो आणि नात्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. स्त्रीला समजून घेण्यासाठी तिच्या शब्दाइतकेच तिच्या कृती, भावना आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे महिलांनीही पुरुषांच्या जबाबदाऱ्या, ताण आणि भावना समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा दोघेही एकमेकांच्या दृष्टिकोनातून विचार करतात, तेव्हा नाते अधिक परिपक्व आणि आनंदी बनते. मित्रांनो, सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य कोणावर नियंत्रण ठेवण्यात नाही, तर एकमेकांचा सन्मान करण्यात आहे. विश्वास, प्रामाणिकपणा, संवाद, सहकार्य, समजूतदारपणा आणि परस्पर आदर या मूल्यांवर उभे असलेले नाते दीर्घकाळ टिकते. प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष हा स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेला माणूस आहे. त्यामुळे ठोकताळे न मानता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नात्यामध्ये प्रेमाबरोबर आदर आणि विश्वास कायम ठेवा. अशा नात्यामध्ये आनंद, समाधान आणि स्थैर्य अधिक काळ टिकून राहते आणि कुटुंबही अधिक मजबूत बनते.